जलसंधारण, वन आणि स्वच्छता या तिन्ही बाबी गावच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहेत। हिवरे बाजार येथे तिन्ही बाबींना महत्त्व दिले जातं। हिवरे बाजार फक्त आदर्श गाव नाही तर आदर्श गाव निर्मितीची दिशा देणारं विद्यापीठ आहे, असं प्रतिपादन वित्त नियोजन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आदर्श गाव हिवरे बाजार येथे भेट दिली असता केलं। राज्यातील इतर आदर्श गावांना योग्य मार्गदर्शन करून आदर्श गाव संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून समजावून सांगणारे हिवरे बाजार हे ग्राम विकासाचे चालते बोलते विद्यापीठ आहे। त्या विद्यापीठाचे कुलगुरू पोपटराव पवार आहेत, असे गौरव उद्गार राज्याचे अर्थ आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले। आदर्श गाव हिवरे बाजाराची पाहणी करण्यासाठी ते आले होते। पाणी पुरवठा तथा ग्रामीण स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री योजना राबवल्या, त्या योजना समजून घेऊन या महाराष्ट्रात जी आदर्श गाव योजना हे मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात मी मांडली, त्यासोबत माझ्या जिल्ह्यामध्ये काही आदर्श गाव करण्याचा मी संकल्प केला। आमचे मित्र बबनराव लोणीकर यांनी त्यांच्या मतदारसंघात काही गाव आदर्श करण्याचा जो संकल्प केला, त्या संकल्पाला या चालत्या बोलत्या विद्यापीठातून केलेल्या योजनांची माहिती घेऊन आपली गावं आदर्श करावी, आपली गावं स्वस्थ करावी, सुदृढ करावी। आपल्या गावामध्ये जसं हिवरे बाजारने सांगितलं की आमच्या गावात कोणी BPL नाही, यापेक्षा काय मोठा आदर्श असू शकतो। आणि म्हणून पर कॅपिटा इन्कमसोबत पर कॅपिटा हॅपीनेस हा हिवरे बाजारचा अतिशय उत्तम आहे। पोपटराव पवारांना जेव्हा मी पाहतो तेव्हा ते हसतच दिसतात। आता असं हास्य जे चेहऱ्यावरचं आहे, जे अनमोल आहे, ते हास्य आपल्याही जिल्ह्यात महाराष्ट्राच्या प्रत्येक गावाच्या चेहऱ्यावर जर आपल्याला निर्माण करायचं असेल तर या योजना सरकारच्या माध्यमातून योग्य पद्धतीने काही वर्ष राबवण्याचा जर प्रयत्न केला तर मला विश्वास आहे की हे जे अनमोल हास्य आहे तेच निर्माण व्हावं, हे आमचं शेवटचं लक्ष्य आहे। राम शिंदे, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, उपवन संरक्षण लक्ष्मी आदी उपस्थित होते। यावेळी गावातील संपूर्ण डिजिटल प्राथमिक शाळेची, शिवारातील वनक्षेत्रे, जलसंधारण कामांची तसेच आरोग्य सेवा, अंगणवाडी, दुग्ध विकासाबरोबरच शेतीची पाहणी मंत्र्यांनी केली आहे। यावेळी मुनगंटीवार म्हणाले की यावर्षी राज्याने माथा ते पायथा हा जल विकास कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलाय। मात्र हिवरे बाजार हा उपक्रम 1998 पासून राबवत असल्याचे पाहून आनंद वाटतोय। राज्यातील आदर्श गाव योजनेतील प्रत्येक कार्यकर्ता हिवरे बाजारात येऊन परिपक्वच होईल, असेही यावेळी ते म्हणाले। त्याला नाव देणार आहेत का? नहीं, वन विभागाच्या माध्यमातून नाव देण्याचा प्रश्न का, नाम में क्या रखा है, काम में बहुत सारी बातें है आणि म्हणून नावाचा विषय नाही आहे। पण वन विभाग म्हणून मला एक गोष्ट माहीत आहे की मी ज्या विभागाचा मंत्री आहे त्याचं नाव आहे फॉरेस्ट, आणि फॉरेस्टचा प्रत्येक शब्द हा मनुष्य जीवनाशी निगडित आहे। F फॉर फूड, O फॉर ऑक्सिजन, R फॉर रेन, E फॉर एनर्जी, S फॉर सॉइल आणि T फॉर टीक। जन्मला की प्राणवायू पाहिजे तो वन विभागाचा, आणि जाताना शेवटी राम नाम सत्य लाकडी आमच्याच वन विभागाचं पाहिजे। आणि म्हणून जन्मापासून मृत्यूपर्यंत पहिला श्वास ऑक्सिजन वन विभाग, शेवटचं लाकूड वन विभाग। मग वन विभागाने समाजाला योग्य दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काही कार्यक्रमाची आखणी केली। आपल्याला माहिती आहे की लिम्का रेकॉर्ड बुकमध्ये आता वन विभागाच्या जनतेने केलेलं वृक्षारोपणाचं काम आहे, ते काही सरकारने नाही केलं, जनता पुढे आली। आता आम्ही निर्णय केला 1 कोटी वृक्ष दूत करायचे, वृक्षमित्र करायचे, आणि राज्यामध्ये पुढच्या 3 वर्षात 50 कोटी वृक्ष लावायचे। आणि आपलं राज्य हे एक उत्तम पर्यावरण असणारं राज्य व्हावं। पण हे राज्य काही एक मंत्री करू शकत नाही। हे राज्य एक मुख्यमंत्री, 269 IAS अधिकारी, 234 IPS अधिकारी, 34 जिल्हा परिषदचे CEO, 36 कलेक्टर करू शकत नाही। याला 11,97,00,000 लोकांच्या शुभकामना, आशीर्वाद आणि याच्यामध्ये सक्रियता लागणार आहे। त्या दृष्टिकोनातून हिवरे बाजार हे आदर्श आहे। पोपटरावांनी पहिलं काम काय केलं तर मग टेकडीवर नेलं, आणि टेकडीवर त्या ठिकाणी लावलेली वृक्षराई दाखवली। 1995च्या अगोदर ती टेकडी कशी होती आणि आज हिरवं कंच आहे। आणि म्हणून तुम्ही पाहता की या गावामध्ये तुम्ही बरं चेहरे जरा काढा, चेहऱ्याचा अभ्यास करा, हसणारे चेहरे जास्त आहे, कारण शुद्ध प्राणवायू आहे जंगल विभागाचा। राज्याच्या अर्थसंकल्पात 7,580 कोटी रुपयांची तरतूद जलसंधारणासाठी केली असून पाण्यासाठी मोठा खर्च शासन करत असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले। गावात 4 रस्ते झाले म्हणजे गाव आदर्श झाला असे नव्हे,
तर गावातील प्रत्येक उपक्रम आदर्श झाला पाहिजे. ते गाव खरे आदर्श गाव ठरेल. जात धर्म पंथ यांच्या पलीकडे जाऊन हिवरे बाजाराचे ग्रामस्थ काम करतायत. त्यांना खऱ्या अर्थाने मन की बात समजल्याचे ते म्हणालेत. आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी सर्व मंत्र्यांचा मानपत्र देऊन सत्कार केलाय. सखाराम पादीर यांनी सूत्रसंचलन केलं. ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.